सांगा. 15 मिनिट असंच गेले. कसं काढून घेऊ तुला. ओके, चला लक्ष द्या. न्यू टॉपिकला स्टार्ट करतोय मी. त्याचं नाव आहे प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन. छान टॉपिक आहे, इंटरेस्टिंग असेल. लक्ष द्या. आता मोबाईल बंद करून द्या, सायलेंट केला तरी चालेल. एक व्यक्ती होता विशाल नावाचा. जागृती विशाल सगळ्यांना क्लिअर आहे ना? बघा, मी विचारायला क्वेश्चन स्टोरी सांगतोय पहिले, लक्ष द्या. एक विशाल नावाचा व्यक्ती होता, ज्याने बिझनेस सुरुवात केली 2010 मध्ये. ओके, 2010 मध्ये त्याने व्यवसायाला सुरुवात केली. त्याच्याकडे एक छोटंसं दुकान होतं. वर्षाला काही नाही, 4-5 लाखाचा टर्नओव्हर काढायचा. किती? 4-5 लाख त्याचा टर्नओव्हर. मग त्याच्यातनं प्रॉफिट त्याला भेटायचा 1-2 लाख रुपये. हळूहळू त्याच्या ओळखी वाढल्या, संपर्क वाढत गेला, कॉन्टॅक्ट खूप वाढून गेले. त्याला ऑर्डर पण जास्त भेटायला लागले. त्याचा टर्नओव्हर हळूहळू 20 लाख झाला. किती झाला? 20 लाख. 20 लाख झाला आणि 2017 मध्ये जीएसटी येऊन गेला. त्याला जीएसटी भरावा लागला. म्हणजे 20 लाखाच्या वर ज्याचा टर्नओव्हर असेल त्याला जीएसटी भरावा लागेल. ते गव्हर्नमेंटने नोटिफिकेशन काढलं आणि आपण जीएसटी मागच्या वर्षी बघितलं होतं, बरोबर. पण मग जीएसटी आल्यामुळे अजून त्याचा फायदा वाढून गेला. लोक त्याच्याकडे जास्त जायला लागले. त्याचा टर्नओव्हर 50 लाखाच्या वर निघून गेला आणि 2021 येईपर्यंत तो वर्षाला 2 कोटीचा टर्नओव्हर घेतोय. गव्हर्नमेंटच्या हे लक्षात आलं आणि गव्हर्नमेंटने सांगितलं की तू आता तुझ्या व्यवसायाचं रूपांतर कंपनीत करून घे. काय करून घे? कंपनीत करून घे. म्हणजे तुझा आधी व्यवसाय होता, पार्टनरशिप असेल किंवा मग छोटंसं दुकान असेल, काही असेल, आता तू त्याचं नाव काय करायचं? कंपनीमध्ये कन्वर्ट करायचं. दॅट इज द इनकॉर्पोरेशन. काय करायचं? इनकॉर्पोरेशन करायचं. म्हणजे पहिले जो व्यवसाय होता, पार्टनरशिप असेल किंवा सोल प्रोप्रायटरशिप असेल किंवा छोटीशी कंपनी असेल, तर त्याचं रूपांतर कशात होईल? इनकॉर्पोरेशन. मग इनकॉर्पोरेशन मध्ये तुम्हाला करायचंय, पण इनकॉर्पोरेशन होण्याचा जो पिरियड असतो तो पिरियड लक्षात घ्यावा लागतो, बरोबर आहे. आणि त्या पिरियड नुसार आता ज्या दिवशी त्याचं इनकॉर्पोरेशन मध्ये होईल त्या असं नाही की वर्षाच्या पहिल्याच दिवशी होईल. 1 एप्रिलला वर्ष सुरू होतं, 1 एप्रिलला त्याचं इनकॉर्पोरेशन होऊन जाईल असं नाही. मध्ये पण होऊ शकतं कधी पण. सपोज 1 जुलैला झालं. कधी झालं? 1 जुलैला झालं किंवा 1 ऑगस्टला होऊ शकतं, डिसेंबरला होऊ शकतं किंवा मग डायरेक्ट 1 जानेवारी पुढच्या वर्षी निघून गेला. एवढा कालावधी लागून जातो. पण आपलं आर्थिक वर्ष तर काय सांगतं की तुमचे ट्रान्झॅक्शन हे काय पाहिजे? 1 एप्रिल ते 31 मार्च यांच्यामध्येच झालं पाहिजे. यांच्यामध्येच ट्रान्झॅक्शन झालं पाहिजे. पण याला इनकॉर्पोरेशन मिळालं कधी? सपोज आपण 1 ऑक्टोबर बघून घेऊ. वर्ष नाही घेतलं तर कधी भेटलं? म्हणजे वर्षाचा अर्धा बिझनेस त्याने दुकानातून केला आणि अर्धा बिझनेस तो कंपनीतनं करतोय. पण बॅलन्स शीट मात्र त्याचं एकच बनेल. आपल्या प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स शीट नाहीच आहे. बॅलन्स शीट बनवायची नाही, फक्त प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट बनवायचे. एकच स्टेटमेंट बनवायचं. लक्षात आलं मी काय सांगितलं? व्यवसाय कधी सुरू होतो? 1 एप्रिलला. संपतो कधी? 31 मार्चला.
लक्ष द्या तुम्ही काय सांगतो. 1 एप्रिलला बिझनेस स्टार्ट होतो, 31 मार्चला एंड होतो. पण कंपनी त्याने स्टार्ट केली कधी? 1 ऑक्टोबर. 1 ऑक्टोबर पासून त्याची कंपनी स्टार्ट होते. 1 ऑक्टोबर पासून तो 31 मार्च पर्यंत अर्धा व्यवसाय करतोय कंपनीमध्ये आणि 1 ऑक्टोबर पर्यंत अर्धा व्यवसाय करतोय तो त्याच्या पार्टनरशिप मध्ये असेल किंवा सोल ट्रेडर मध्ये असेल. प्रत्येक व्यवसाय कधी सुरू होतो? 1 एप्रिलला. संपतो कधी? 31 मार्च. आता गव्हर्नमेंटने विशालची स्टोरी सांगतोय, लक्षात आलं का तुमच्या? त्याला त्याचा टर्नओव्हर 2 करोड होऊन गेलेला आहे, म्हणजे टर्नओव्हर खूप मोठा होऊन गेलेला आहे आणि गव्हर्नमेंटने त्याला काय सांगितलं, तू कंपनी द्यायची आहे, तुझा व्यवसाय जो होता तो छोटा राहिलेला नाही, तू इनकॉर्पोरेशन मध्ये निघून जाशील. इनकॉर्पोरेशन म्हणजे कंपनीत निघून जाशील, म्हणजे कंपनीचे कायदे तुला लागू होतील. कंपनीचे कायदे तुला लागू होतील. मग कंपनीचे कायदे लागू होतील, पण त्याला कधी लागू होत आहे? 1 ऑक्टोबर. म्हणजे 1 ऑक्टोबरला व्यवसाय सुरू झाला, पण त्याच्या आधी त्याने खूप सारा अर्धा व्यवसाय त्याने कशात केलेला आहे? त्याच्या बिझनेसमध्ये, त्याच्या रेग्युलर बिझनेसमध्ये. बरोबर आहे. मग तो पार्टनरशिप मध्ये असेल किंवा सोल ट्रेडर असेल, दुकानदार असेल, आणि अर्धा व्यवसाय तो 1 ऑक्टोबर पासून कशात करतोय? कंपनीत करतोय, इनकॉर्पोरेशन मध्ये करतोय. पण मग आपल्याला दाखवताना दोघं खर्च, इन्कम डिवाइड करावं लागेल. तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला असेल डायरेक्टली वर्षाचा, डेट बघावी लागते आणि त्या डेट नुसार रेशो काढावे लागते. डेटचा रेशो आणि टर्नओव्हरचा रेशो याच्यानुसार आपल्याला इनकॉर्पोरेशन करावं लागेल. सर डेटचा रेशो कसा काढायचा शिकू ना. तर मी त्याच्यासाठी एक एक्झाम्पल देतोय. आधी इथपर्यंत समजलंय का? थोडीशी बेसिक इन्फॉर्मेशन, पूर्णतः नाही समजणार, इथपर्यंत थोडंसं का व्हायला समजलं का? इकडे ऑनलाईन ओके, चला. एक एप्रिलला इयर स्टार्ट झाला तर एंड कधी होईल? 31 मार्च. वर्ष 31 मार्च 2021. राईट. आता सपोज इथं एक्स लिमिटेड नावाची कंपनी आहे, त्याने व्यवसाय सुरू केलेला आहे नवीन. एक्स लिमिटेड मध्ये कंपनी येते, बरोबर आहे, पण तिला इनकॉर्पोरेशनचं सर्टिफिकेट नाही मिळालं अजून. मी काय म्हणतोय, इनकॉर्पोरेशनचं सर्टिफिकेट नाही मिळालं म्हणजे मान्यता नाही मिळाली. तिला मान्यता मिळाली सपोज 30 जूनला 2020. सर्टिफिकेट टू इनकॉर्पोरेशन. सर्टिफिकेट कधी भेटलं कंपनीला? इनकॉर्पोरेशनचं 30 जूनला भेटलं, बरोबर आहे. म्हणजे मग त्याच्या आधी कंपनी व्यवसाय करत नव्हती असं नाही, करते, बरोबर आहे. तिने त्याचा ओल्ड बिझनेस टेक ओव्हर केला. टेक ओव्हरची डेट तुमची इथूनच राहील कधी पण. टेक ओव्हर द ओल्ड बिझनेस. फक्त मी तुम्हाला काय बोलतो की मान्यता भेटायला टाइम लागतो. व्यवसाय तर 1 एप्रिलला चालू होईल, व्यवसाय तर 1 एप्रिलला चालू होऊन जाईल, पण त्याला टाइम लागतो. काय कसा टाइम लागतो? 31 मार्च पर्यंत जायला जो वेळ लागला त्या वेळेच्या मध्ये त्याला काय भेटलं? सर्टिफिकेट भेटलं इनकॉर्पोरेशन. म्हणजे तुमचा बिझनेस आता दोन भागात डिवाइड होऊन गेला. दोन भागात काय होऊन गेला? डिवाइड होऊन गेला. पण दोन भागात डिवाइड होताना इकडे जी होती तुमची ती फर्म असेल आणि 30 जून नंतर ती काय होईल?
कंपनी. क्लिअर. 30 जूनला इनकॉर्पोरेशनचं सर्टिफिकेट मिळते तोपर्यंत ती काय राहील, फर्म राहील. ज्या दिवशी त्याला सर्टिफिकेट मिळालं त्या दिवसापासून ती कंपनी म्हणून मान्यता त्याला मिळाली आणि तिथून पुढे त्याचा बिझनेस काय होईल, सगळं रेल लक्षात. मग याच्यावरनं तुम्हाला कोणता रेशो काढायचा सांगितलं मी, डेट रेशो. डेट रेशो म्हणण्यापेक्षा त्याला टाइम रेशो म्हणू आपण. कोणता, टाइम रेशो. लक्षात इथेच क्लिअर होते डेट रेशो किंवा टाइम रेशो कसा निघतो. लक्ष आहे सगळ्यांचं, क्लिअर दिसतंय बरोबर. झोप नाही लागत आहे ना, पाणी मारून घ्या डोळ्यावर. कॅल्क्युलेशन करा, 1 एप्रिल ते 30 जून किती महिने आहेत. 3 मंथ. जुलै पासून ते 31 मार्च पर्यंत किती महिने आहेत, 9 महिने. इकडे येतात 9 महिने. किती काही झालं तर यांचं कॅल्क्युलेशन हे 12 महिन्यापेक्षा जास्त नको आहे ना, 12 महिन्यापेक्षा जास्त व्हायला नको. नाही तर इकडे 5 महिने तिकडे 9 महिने झाले 14 महिने, वर्षाचा खेळ तसं व्हायला. मग इकडे तुमच्या फर्म मध्ये तुम्ही 3 महिने काम करतायत आणि कंपनी मध्ये किती महिने काम केले, लक्षात आलं. इथपर्यंत समजलं का, यस. 3 as 9 हा तुमचा रेशो झाला. याला अजून कमी करता येईल आपल्याला, बघा कसं. 3 एकर 3 3 3 फायनल रेशो 1 as 3. सोपं आहे. समजलं, हे समजलं का काय चालू होतं ते, तुमचं लक्ष नाही वाटतं. इकडे सगळ्यांना समजलं का टाइम रेशो कसा काढला, प्रत्येकाने सांगा. नाही समजलं असेल तर परत सांगतो. पूर्ण टॉपिक याच्यावरच चालणार आहे. पूर्ण टॉपिक कसं चालेल या गोष्टीवरच चालणार आहे. हे काढता आलं पाहिजे. मागच्या इम्पॉर्टंट हा जर चुकला तर पूर्ण प्रॉब्लेम कॅल्क्युलेशन या रेशो होतो. मागच्या वर्षी एसवायच्या बॅचला हे क्लिअर करून दिलं होतं. एक्झाम ऑनलाईन झाल्या, याच्यावर 6 क्वेश्चन पडले होते ऑनलाईन मध्ये. 6 क्वेश्चन पडले फक्त रेशो कॅल्क्युलेशन. ज्यांना परफेक्टली शिकवलेलं होतं त्यांना तो काढता, ज्यांना शिकवलेलं नव्हतं ते गुगलवर सर्च करत बसले रेशो रेशो रेशो, गुगलवर सापडत नाही. टाइम रेशो हा तुमचा कशानुसार होईल, डेट नुसार. कुठून कॅल्क्युलेशन होते, 1 एप्रिल पासून 30 जून पर्यंत, 30 जून पासून 31 मार्च पर्यंत. नेहमी या डेट राहणार नाही, डेट वेगळ्या वेगळ्या राहतील, हे लक्षात ठेवा. 1 एप्रिल किंवा 1 जानेवारी ही कन्फर्म राहणार आहे. हे काय सांगतो मी, इकडची 1 जानेवारी किंवा 1 एप्रिल कन्फर्म राहील. इथे किती येते ते नाही माहिती. इकडे पण 31 मार्च किंवा 31 डिसेंबर फिक्स आहे. सर एक प्रश्न, जर इथे 1 एप्रिल असला आणि इकडे जर 31 डिसेंबर असला, मग आपलं पण मग आपलं बिझनेस इयर तर 1 एप्रिल आणि 31 मार्च असतं. मग मी काय बोलतो, इथे 1 डिसेंबर राहिला तर इथे 31 डिसेंबर राहील. सॉरी 1 जानेवारी राहिला ते 31 डिसेंबर राहील. 1 एप्रिल राहिला तर 31 मार्च राहील. म्हणजे फक्त या दोन, हो, म्हणजे 1 वर्ष पाहिजे. या दोघांचं कॉम्बिनेशन झालंच पाहिजे. फक्त म्हणजे कोणताही
कोणताही महिना असला काही असलं तरी फक्त 12 महिने पाहिजे. यांच्यातला गॅप 12 महिन्यातला पाहिजे. समजलं? जर यांच्यातला 12 महिन्याचा गॅप नाही आला, प्रॉब्लेम चुकीचा आहे किंवा तुम्ही चुकले कॅल्क्युलेशन. याच्या व्यतिरिक्त तिथं काही राहणार. इथपर्यंत समजलं? ज्या वेळेस फर्म मधून तुमचा प्रॉफिट निघेल, काय बोललो मी? फर्म मधून तुमचा जो काही प्रॉफिट निघेल त्याला आपण नाव देणार प्रॉफिट त्याला म्हणतात प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन. ज्यावेळेस फर्म मधनं प्रॉफिट येईल तो काय राहील? प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन. प्रायर म्हणजे बिफोर, त्याचा अर्थ काय लक्षात ठेवा? बिफोर. प्रायर म्हणजे आधी. आणि ज्या वेळेस तुमचा इथला प्रॉफिट निघेल याला असतो प्रॉफिट आफ्टर इनकॉर्पोरेशन. प्रायर आणि तिकडे आफ्टर. बरं, मग यांना अजून आपण कन्सिडर करताना प्रॉफिट अँड लॉस मध्ये कन्सिडर करतो, याला म्हटलं जातं कॅपिटल प्रॉफिट. कुठला प्रॉफिट असतो हा? कॅपिटल प्रॉफिट. किंवा और कॅपिटल रिझर्व. और क्या होता है? कैपिटल प्रॉफिट और कैपिटल रिजर्व. क्लियर? आणि याला आपण म्हणणार नेट प्रॉफिट. काय म्हणणार? नेट प्रॉफिट. मग तुम्ही म्हणता प्रॉफिटच येतो का? लॉस पण येऊ शकतो. That will be loss. That will be loss. आलं लक्षात? 90% तर प्रॉफिटच असतो, कारण तो पैसा जास्त कमवत होता म्हणून तर त्याला कंपनीत फेकले. लॉस मध्ये राहिला तर कशाला टाकते? पण येऊ शकतो, कधी लॉस पण येऊ शकतो. सर मग त्याला जर लॉस आला तर मग कंपनीत बाहेर नाही. लॉस आला की कंपनीच्या बाहेर नाही लागत लगेच. सतत 2-3 वर्ष लॉस आला पाहिजे तर एकदा पडला ना तर त्याच्यावर नाही घ्यावा. तो असा पडला पाहिजे, हातपाय तुटले पाहिजे, म्हणजे परत चालत पाहणार नाही. हा, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? काय काय सांगितलं 2 मिनिटात रिवाइज करतो मग लिहा. ओके, सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगितलं स्टार्ट बिझनेस. आता मी इथे एक्झाम्पल घेतलं एक्स लिमिटेड. एक्स लिमिटेडने बिझनेस स्टार्ट केला 1 एप्रिल 2020 ला. त्याचा बिझनेस आर्थिक वर्ष 31 मार्च 2021 पर्यंत. 12 महिन्याचा गॅप राहील दोघांमध्ये. गव्हर्नमेंटने त्यांना सर्टिफिकेट कधी दिलं? 30 जून 2020 ला. कशाचं? इनकॉर्पोरेशन. मग जोपर्यंत त्याला सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत तो कशात काम करतो? फर्म. ज्या दिवशी सर्टिफिकेट मिळाला त्याच्या पुढे तो कशात जातो? कंपनी. बरोबर आहे? या दोघा गोष्टींवरनं जो टाइम पिरियड आहे त्याच्यावरनं आपण काय काढतो? रेशो. टाइम रेशो. राईट? टाइम रेशो कसा निघाला? इकडे तुमचा गॅप होता 3 महिन्याचा, तिकडे गॅप आहे 9 महिन्याचा. राईट? 3 as 9 घेतलं, 3 ने भाग जातोय, 3 एक 3, 3 त्रिक 9. रेशो काय होऊन गेला? एकच. हे समजलं? जो फर्मचा प्रॉफिट येतो त्याला नाव असतं प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन. म्हणजे इनकॉर्पोरेशन होण्याच्या आधी जो प्रॉफिट मिळाला आहे त्याला म्हणतो आपण प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन.
आणि तो आपल्याला दाखवावा लागतो बॅलन्स शीटला काय नावाने, कॅपिटल प्रॉफिट किंवा कॅपिटल रिझर्व्ह. सेम ऍज इट इज जो कंपनीमध्ये प्रॉफिट कमवणार त्याला म्हणतात प्रॉफिट आफ्टर इनकॉर्पोरेशन, आणि तो काय असणार आहे, नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस. क्लिअर आता इकडे इथपर्यंत काही डाऊट? सगळ्यांनी सांगा एक साथ सांगा. नो डाउट. नो डाउट. चला कॉपी करा. हो लिहून घे, असं लिहिल्यावरच समजेल ना तुम्हाला. अजून पुढे लिहून देईल मी थोडंसं, पण हे तरी येतं. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट असते, इकडे फर्म मध्ये कोण असतात, पार्टनर्स असतात, बरोबर ना, आणि कंपनी मध्ये कोण असतात, शेअर होल्डर. हे पण लक्षात ठेवा. मालक कोण असतात कंपनीचे, इकडे फर्म असतील तर पार्टनर्स असतील आणि तिकडे कंपनीमध्ये शेअर होल्डर असतात. क्लियर? दिसतंय?
झालंय. चला झालंय का? कोण गायब झाले इथे? हो. झालंय. हेच पॉईंट तुम्हाला एक एक ओळी लिहून देऊ का? त्याच्यावर राहिलं लक्षात. एक स्टार बनवून लिहा. तुम्ही पण लिहा. प्रॉफिट prior to incorporation is assume capital profit or loss to the company to the TO to the company हा कोणाचा असणार आहे? कॅपिटल प्रॉफिट कंपनीचा असणार आहे. फर्मचा काही संबंध नाही. पण सर ते तर फॉर्म मध्ये कसं काय आलं? फर्म मधून आलेला आहे म्हणून त्याला कॅपिटल म्हणतो. फर्म मधून आलेला आहे म्हणून कॅपिटल. ओके. And hence its transfer to capital reserve
तो कोणाला ट्रान्सफर केला जाईल? कॅपिटल रिझर्व. कॅपिटल रिझर्व्ह. इथपर्यंत लिहिलं सगळ्यांनी? हो. और गुडविल अकाउंट, कधी कधी गुडविलला पण होतो. और गुडविल अकाउंट इकडे लिहिला का? हा पॉइंट लिहिला सगळ्यांनी? चला दुसरा पॉइंट लिहा. प्रॉफिट आफ्टर इनकॉर्पोरेशन is called after incorporation is called net profit or loss. Net profit or loss to the company. Sir, repeat करा. Profit after incorporation is called. Profit after incorporation हो. It's called. is called net profit or loss. सगळं इथंच आहे. Is called net profit or loss to the company. नवीन सांगा ना सर. हे बघा, हे लिहिलं का तुम्ही? प्रॉफिट आफ्टर इनकॉर्पोरेशन. हो. त्याच्या पुढे लिहा इज कॉल्ड, डेफिनेशन लिहितो तसं, इज कॉल्ड नेट प्रॉफिट और लॉस. झालं? टू द कंपनी. झालं रे आता? सर. नेक्स्ट पुढचा पॉइंट घ्या. वाई हे बरं करा. वाई while dividing profit between pre and post incorporation. Fill in the blanks, true or false मध्ये येऊ शकते. प्री आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन. It's accrued that firm is working in pre-incorporation period. Company is working post incorporation. एक मार्काला तुम्हाला फिल इन द ब्लँक्स येऊ शकते, असं विचारलं जाऊ शकतं.
फर्म इज वर्किंग डॅश डॅश पिरियड. काय लिहिणार? इनकॉर्पोरेशन. प्री शब्द महत्वाचा आहे. प्री इनकॉर्पोरेशन. नुसतं इनकॉर्पोरेशन प्री शब्द महत्वाचा आहे. आणि कंपनी पोस्ट इनकॉर्पोरेशन. फर्म ही तुमची प्री इनकॉर्पोरेशन मध्ये राहील आणि कंपनी पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये. प्री आणि पोस्ट लक्षात ठेवा. जसं लग्नाच्या अगोदर मिस, लग्नाच्या नंतर मिसेस. समजलं? हो. झालंय सगळ्यांचं? लिहून झालं का? हो. खाली लिहा आता. इम्पॉर्टंट पॉइंट आहे. फॉलोइंग बेसिस are considered for dividing expenses and income. Of the year pre and post period. Pre and post period. Clear it? हे बघा, चेक करा. Following bases are considered for dividing expenses and income of the year into pre and post period. झालं? इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? इकडे खाली एक नंबर टाका. टाइम बेसिस. काही इन्कम आणि एक्सपेन्सेस जे आहेत ते तुम्हाला डिवाइड करावे लागतात. नितीन झालंय ना? लीना याच्यात घ्या टाइम बेसिस मध्ये. जनरली expenses of fixed nature are divided into time basis. कोणतं नेचर? फिक्स नेचर. म्हणजे जे खर्च किंवा उत्पन्न तुमचं फिक्स आहे, ते चेंज नाही होत. असं कशा डिवाइड होईल? टाइम बेसिस वर डिवाइड होईल. जसं की तुमचं रेंट असतं, चेंज होतं का?
जर तुम्ही वर्षाच्या सुरुवातीला 5,000 रुपये रेंट सांगितले तर वर्षभर 5,000 देणार, चेंज नाही होणार. बरोबर. दुसरी गोष्ट, सॅलरी असेल, तुम्ही जिथं जॉब करताय तुम्हाला सपोज सांगितली 10,000 रुपये सॅलरी भेटेल, वर्षभर चेंज नाही होणार तर दर महिन्याला चेंज होईल. अशी कोणती कंपनी दर महिन्याला सॅलरी चेंज करते? कोणती? फिक्स असते. एकदा जी सॅलरी तुम्हाला भेटली ती तुम्हाला वर्षभर ऍक्सेप्ट करावी लागते. वर्षानंतर बदलते, वाढते, कमी होते. कमी तर होत नाही, वाढत जातं. हा, प्रमोशन तर दर महिन्याला नाही होणार ना. तर तुम्ही सपोज एखाद्या कंपनी जॉईन झाले शिपाई म्हणून, लगेच क्लर्क झाले, लगेच एम्प्लॉय झाले, लगेच मॅनेजर झाले, लगेच सिनियर मॅनेजर झाले, जनरल मॅनेजर होऊन गेले, कंपनीचे सीईओ होऊन गेले, मालक होऊन गेले एकाच वर्षात. एवढं नशीब लागतं. त्याच्यासाठी ना मालकाची मुलगी पटवावी लागते. आलं लक्षात? पण टाइम बेसिस वर कोणते खर्च येते? फॉर एक्झाम्पल रेंट, सॅलरी, अजून काय असतं सांगा बरं? सॅलरी ऑफ मॅनेजर. सॅलरी घेतो, सॅलरी ऑफ मॅनेजरची काय गरज होती? सेपरेट प्रॉब्लेम मध्ये बघायला भेटतो दोन दोन वेळेस, कन्फ्युजन नको व्हायला, लिहून घ्या. अजून काही लोक असतात स्किल बेस वर असतात, ते फक्त जसं की जागृतीने सांगितलं टॅलेंट वर असतं, ते वर्कर असतात, नॉट अ एम्प्लॉय. स्किल वर्कर होतो. अजून काय सांगता येईल? इलेक्ट्रिसिटी चार्जेस फिक्स असतात. इथपर्यंत लिहून घ्या, बाकीचे आपण याच्यात बघू प्रॉब्लेम मध्ये. वेजेस येईल ना मग, पण नितीन असं आहे, वेजेस हा ट्रेडिंगचा भाग झाला, आपण बघणार फक्त प्रॉफिट अँड लॉस. पण सर ते पण आहे, आणि वेजेस नाही येऊ शकत कारण वेजेस कधीही कमी जास्त होऊ शकतं. वेजेस काय भाग, कोणता भाग आहे? ट्रेडिंगचा भाग आहे. तुम्ही जेवढा ट्रेड करणार तेवढा वेजेस द्यावे लागतात. पण इथे तसं नाही, इथं तुम्ही प्रॉफिट काढताय तर प्रॉफिट काढताना तुमचे एक्सपेन्सेस फिक्स असतात, तो वेजेस तर येतच नाही. असे प्रॉब्लेम मध्ये वेजेस येणार नाही तुम्हाला कुठे. ज्याने टाकून दिलं प्रॉब्लेम काढणारा चुकीचा आहे का? कारण की वेजेसचा अंडर हेडच ट्रेडिंग आहे. ट्रेडिंग अकाउंट आपल्याला इथं नाहीच आहे. ट्रेडिंग अकाउंट एफआय पर्यंत ठीक होतं, सोडून द्या, आता नाही राहणार. ओके. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे, सेल्स बेसिस वर असतो किंवा टर्नओव्हर पण म्हणता येईल. हा कोणता? टाइम रेशो ना, आणि याला काय म्हणतात? सेल्स रेशो. हे दोन रेशो तुम्हाला कंपल्सरी काढावे लागतात. सेल्स कसा काढायचा ते बघू आपण, प्रॉब्लेम मध्ये सांगितलं आहे. इथं पण लिहा, जनरली एक्सपेन्सेस मी जास्त लिहित नाही, जनरली एक्सपेन्सेस ऑफ व्हरायबल नेचर. कोणतं नेचर? व्हरायबल, जे एका जागेवर शांत बसू नाही शकत, त्यांच्या नेचर मध्ये शांतता नाही. स्पेलिंग चुकीची.
काय येईल? सांगा सांगा पटकन. आर नंतर पाहिजे होता का? असं होऊ शकतं. मला बरोबर वाटतोय तो. याचा अर्थ चल आहे का? चल ना. व्हरायबलचा अर्थ बदलत राहणे, जे फिक्स नाही. मग कदाचित तुमची स्पेलिंग बरोबर असेल कारण तो व्हरायबल म्हणजे चल. तुम्ही कोणती स्पेलिंग सांगताय त्यावर? असं आहे का? हा. व्हेरिएबल होऊन जातो. व्हेरिएबल याचा अर्थ मला नाही. चल. चल हो. गणितात दॅट इज द व्हरायबल. असा आहे. व्हरायबल म्हणजे काय? बदलत राहणार. स्पेलिंग वेगळे झालेलं ही पाहिजे. काय बेसिस नाही पण तुम्ही उच्चाराचं बोलताय ना ती स्पेलिंग ती येते. जी इंग्लिश एक्सपर्ट कोण आहे? सर पण असं पण होऊ शकतं ना स्पेलिंग म्हणजे आता आपण बहुतांश बघतो ना स्पेलिंग वेगळी असते तिथं उच्चार वेगळा असतो असं नसतं. तसं नाही म्हणजे हा ते काही टेन्शन लवकर म्हणजे ते खूप कोणती? ही बरोबर आहे. एक सेकंड. कॉस्टिंग मध्ये चेक केलं. ठीक आहे. एकच सेकंड फक्त दोन सेकंद पाणी आवाज कमी ठेवा थोडासा. क्लास चालू आहे. ठीक आहे जरा करून घ्या चेंज करून घ्या. आर नंतर टाका. बरोबर आहे. व्हरायबल बरोबर आहे पण त्याचा अर्थ ते काही चल म्हणजे काय? पण ठीक आहे जाऊ दे. नंतर बघू. चल आहे का चल आहे इकडे तुम्ही आवाज कमी ठेवा. इकडे पण क्लास चालू आहे. ठीक आहे. सेल्स बेसिस टर्नओव्हर मध्ये लिहिलं का जनरली एक्सपेन्सेस ऑफ व्हरायबल नेचर आर डिवाइडेड इनटू सेल्स बेसिस. कशावर आहे ते? सेल्स बेसिस. एका काय आपण घेऊ? त्याला वाटतं संपलं 12 मिनिटं झाली. केलं का? एवढं कंप्लीट करून घ्या नंतर बाकी होईल. याच्यात एक्झाम्पल सांगा मला काय काय. म्हणजे बदलत राहतात. ऍडव्हर्टाइजमेंट, कमिशन, डेप्रिसिएशन काय काय सांगितलं? ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस लिहा.
दरवर्षी ऍडव्हर्टाइजमेंटचे एक्सपेन्सेस बदलत राहतात, चेंज होत राहतात, फिक्स नसतात ते. अजून काय सांगितलं? कमिशन. कमिशन हे सेल्सवर दिलं जातं, फिक्स नसतं. जेवढा सेल होईल तेवढं कमिशन दिलं जातं. डेप्रिसिएशन असेटवर डिपेंड असतं. एक मिनिट, डेप्रिसिएशन नका घेऊ. डेप्रिसिएशन नाही येणार. डेप्रिसिएशन इज द फिक्स असेट, फिक्स बेसिस, कारण फिक्स असेट असतात ना आपले. अजून काही? बॅड डेप्स. पळून गेला, अपडाऊन झालंय, अचानक झालं ना, फिक्स नसतात ते, किती पुढतील. याच्यात 2 पॉइंट आहेत, काही लक्ष द्या. याच्यात 2 पॉइंट अजून बाकी आहे. एक पॉइंट असा आहे तो जे फिक्स फॉर्म मध्येच येतात, त्यांना कुठल्या रेशोची गरज नाही. आणि काही असे लोक असतात जे कंपनीमध्येच येतात, त्यांनाही रेशोची गरज नाही. म्हणजे त्यांना डिवाइड नाहीच करता येणार. सपोज जर तुम्ही म्हटलं रेम्युनरेशन ऑफ पार्टनर, मग पार्टनर्स कुठे येतात? फर्म मध्ये. तर मग त्याचा पैसा पूर्ण इनकॉर्पोरेशन कुठे देणार? प्री इनकॉर्पोरेशन मध्ये द्यावा लागेल, पोस्ट मध्ये जाणार. शेअर होल्डर्सला डिव्हिडंड दिला असेल तर ते कुठे जातं? कंपनीत जातं. त्याचा आणि फर्मचा काही संबंध नाही. मग असे काही एक्सपेन्सेस आहेत ते उद्या लिहून घेऊ, आणि उद्या एक प्रॉब्लेम पण घेणार आहोत. ओके, प्रॉब्लेम पहिलाच राहील उद्या. तो व्हरायबल नेचरच्या पुढे लिहा, आर डिवाइडेड इनटू सेल्स बेसिस. आणि उद्या 12 वाजता ना? हो सर. कम्युनिकेशनची पहिली वेळ भेटली, बाकी त्यांची कुठे आणलीच नाही. तिघा पीडीएफ लिहून झाले. फॉर्म भरला नाही तू? ठीक आहे, चालेल, काय अडचण नाही. वही उद्या जमा करा. आणि अजून एक गोष्ट होती, रिमाइंडर करून देतो, 30 तारीख लक्षात ठेवा. आता ती कसली आहे, काय आहे आठवून घे. 50% ना? बाकी उद्या बघू. करू एंड. निकिता, लीना, प्रिया.